नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल पौष्टिक असे मेथीचे लाडू. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी पहिला आपण रवा भाजून घेणार आहोत. आपण थोडा थोडा रवा भाजून घेणार आहोत. हा आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा, एकदम मीडियम गॅसवर भाजायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा आहे. आणि रवा हा बारीकच घ्यायचा आहे. बारीक नसेल तर जाड रवा जर घेतला तर तो मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. हे मेथीचे लाडू आहेत ते अगदी तुम्हाला कडू नाही लागणार, एकदम कोणी खाऊ शकेल. ज्याला आवडत नाही तोही खाऊ शकेल असे आज आपण लाडू बनवणार आहोत. हे लाडू खूप पौष्टिक असतात आणि पावसाळा सुरू झाला की अगोदीला हे लाडू बनवले जातात. औषधी सुद्धा आहेत ते लाडू. हे बघा, अशा प्रकारे आपला हा रवा लालसर असा भाजून घ्यायचा आहे. आता मी सर्व रवा अशा प्रकारे भाजून घेणार आहे. आपण 1 किलोच्या प्रमाणात लाडू बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 किलो बारीक रवा घेतला. आता मी हा रवा भाजून घेतलेला आहे. आता सर्व रवा मी अशा प्रकारे भाजून घेतला. तर आपला रवा हा भाजून झालेला आहे. आता आपण हलीम भाजून घेणार आहोत. इथे मी 200 ग्रॅम हलीम घेतला आहे. आता हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित असं. हे हलीम भाजतं म्हणजे कसं की ते फुलतो. ते फुलेपर्यंत आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं. ते गरम झालं की लगेच फुलतं ते. हे बघा, इथे आपला हलीम सुद्धा आता भाजून झालेला आहे. बघा, चटचट आवाज यायला लागलेला आहे. हे आता आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. आता आपण मेथी भाजून घेणार आहोत. इथे मी 50 ग्रॅम मेथी घेतली आहे. ही सुद्धा आपण आता खमंग अशी भाजून घेणार आहोत. थोडा कलर चेंज होईपर्यंत एकदा. इथे मी 50 ग्रॅम मेथी घेतली आहे. तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. काहीकांना जास्त कडू लाडू आवडतात तर तुम्ही इथे 100 ग्रॅम मेथी घेतली तरी चालणार आहे. आम्हाला जास्त कडू नाही आवडत म्हणून इथे 50 ग्रॅम घेतली आहे. ही मेथी सुद्धा आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपली मेथी सुद्धा आता भाजून झालेली आहे. बघा, कलर चेंज झालेला आहे आणि मेथीला आता वास सुद्धा सुटलेला आहे. आता आपली ही झालेली आहे. आता मी ही काढून घेते. आता आपण डिंक तळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे साजूक तूप टाकते. थोडं तूप टाकायचं आपल्याला. इथे मी 50 ग्रॅम डिंक घेतलेलं आहे. आपण थोडं डिंक टाकून हे फुलून घेणार आहोत. एकदा जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं म्हणजे डिंक व्यवस्थित फुलला जातो. थोडं असंच ठेवायचं आणि मग ते ढवळून द्यायचं. पाहू शकताय बघा, डिंक कसा व्यवस्थित असं आपला आता फुलायला लागला आहे. काही वेळातच हा डिंक फुलतो लगेच. डिंक आता फुललेला आहे. तुम्ही नुसतं सुद्धा हा डिंक कढईमध्ये टाकून सुद्धा फुलू शकता, पण त्याने थोडा कलर काळा पडतो. त्यासाठी थोडंसं तूप टाकून फुलवायचं किंवा व्यवस्थित असं हा फुलला जातो. हे बघा, आपला हा डिंक आता फुललेला आहे. अशा प्रकारे मी सर्व आता डिंक हा फुलून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व डिंक सुद्धा आता फुलून घेतलं आहे. आता आपण जेवढं भाजलेलं आहे ते सर्व आपल्याला पहिलं थंड करून घ्यायचं आहे. नंतर मग आपण ते मिक्सरमधून फिरून घेणार आहोत. तर इथे आपण सर्व तयारी करून घेतली आहे.
तर इथे मी गूळ घेतला आहे 1.25 किलो, हा मी ते बारीक करून घेतला आहे. इथे आपण खोबरं, ओलं खोबरं घेतलं खिसून, 2 नारळ. इथे आपण खजूर घेतलेला आहे 200 ग्रॅम, यातल्या बिया काढून मी बारीक करून घेतला आहे. इथे आपण मेथी घेतलेली आहे, भाजून घेतलेली, ती मगाशी पूड करून घेतली आपण. इथे डिंक घेतलेला आहे, ह्याची सुद्धा पूड केली आहे. हे वेलची पावडर आहे, हे हलीम आहे, ह्याची पावडर केलेली आहे. हे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि इथे आपण रवा घेतला आहे. आता आपण लाडू करायला सुरुवात करू. तर आपण इथे एक टोप घेतलंय, गरम करत ठेवलंय. त्यात थोडंसं पहिलं आपण पाणी टाकणार आहोत, एकदम किंचित असं. आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत. तर इथे आपण हा जो गूळ आहे तो पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. याचा पाक वगैरे नाही करायचा आहे, नुसतं आपल्याला हा विरघळून घ्यायचा आहे. बघा, हे आता थोडंसं विरघळले. आता याच्यामध्ये तूप टाकणार आहोत. हा सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत. सोप्या पद्धतीने लाडू होणार आहे ते आपले अगदी, आणि अजिबात कडू नाही लागत हे लाडू. तुम्ही अशा पद्धतीने केलात ना तर लहान मुलं सुद्धा हे लाडू खाऊ शकतात, असे हे लाडू आहेत. हा आपण व्यवस्थित विरघळून घेणार आहोत. हे बघा, आपला इथे गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आणि हे बघा, अशी उकळ आली पाहिजे, चांगली अशी उकळ आली की मग त्याच्यामध्ये आपण सगळं आता टाकून द्यायचं. हे बघा, अशी उकळ एक येऊन द्यायची चांगली आपल्याला अशी. आपला हा गूळ रेडी झालेला आहे. अशी मोठा एक उकळ काढून घ्यायचा आहे आपल्याला पहिला. त्याला चांगला उकळी आलेली आहे. आता आपण पहिले याच्यामध्ये टाकणार हलीम. तर याच्यामध्ये पहिलं हलीम टाकायचं आहे आपल्याला आणि तो चांगला आपलं 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे, कारण की हा हलीम आहे तो पहिला आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजून घ्यायचा. व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचं. हे बघा, इथे आपला 1 मिनिट झालेला आहे. आपला हलीम आता शिजलेला आहे. हा शिजवूनच घ्यायचा असतो पहिला, नाहीतर मग तो तोंडाखाली येतो असा चिकट चिकट. हे आता आपले झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत मेथीची पावडर. ती सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. इथे मेथी सुद्धा आपली मिक्स करून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत. ओलं खोबरं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटेल की ओलं खोबरं टाकलं म्हणजे आपले जे लाडू आहेत ते खराब होतील किंवा त्यांना वास वगैरे येईल, तर मुळीच वास येत नाही. कारण की हे खोबरं याच्यामध्ये चांगलं परतून घेतलं ना की अजिबात वास येतो. तुम्ही 1 महिनाभर लाडू सुद्धा तुमचे व्यवस्थित असे राहू शकतात. हे आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर सुकं खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण ओलं खोबरं टाकल्यामुळे हे जे लाडू असतात एकदम नरम होतात आणि खायला सुद्धा छान लागतं. हे सर्व आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा रवा, त्याच्यानंतर खजूर, डिंक, आणि तुम्हाला तुमच्या आवडीची सुद्धा तुम्ही आणखी तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे ते टाकू शकता. हे मी जरा तुपामध्ये तळून घेतले आहेत आणि वेलची. हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही जुनी पद्धत आहे, तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. हे आपलं थोडंसं मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये तूप टाकू.
सुद्धा आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर हे बघा, हे आपलं इथं पूर्णपणे आता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण लाडू वळायला घेऊया। आता आपण लाडू वळायला घेऊया। असे गरम गरमच लाडू वळायला घ्यायचे। हे बघा, एकदम इझी असे लाडू फटाफट होतं ते। तुम्हाला जेवढे मोठे छोटे हवे आहेत तसे तुम्ही करू शकता। हे लाडू एकदम पौष्टिक असतात ना। आपण एकदम पाऊस पडला की सगळ्यांना लाडू खाऊशे वाटतात मेथीचे। आगोट स्पेशल लाडू आहेत आपले। हे सर्व लाडू मी करून घेते। बघा, छान असे वळतात लाडू हे। हे बघा, इथे पौष्टिक असे आपले हे लाडू, मेथीचे लाडू इथे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असे लाडू झालेले आहेत। हे बघा, अजिबात कडू लागत नाही। अगदी लहान मुलंही लाडू हे खाऊ शकतात। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।